आम्ही त्यांना फोन करतो. मी तिकडून एक फोन करायचं सांगतो मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा. वंशावळ जर तुमची आणि त्यांची पूर्वीची जुळाली तर तालुका स्तरावर तहसीलदार आणि PSI या दोघांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात समिती गठीत केली. अगोदर तुमच्या येणाऱ्या तालुक्यातल्या तहसीलदारांना अगोदर उद्या भेटा आणि त्यांना या 3 गावची वंशावळ जुळवा. कारण अभ्यासक्रम त्यांच्याकडे आणि आरक्षण मिळालं का तुला? आमची काय फजिती चालली. व्यक्तिगतांनाही जाऊन भेटा. नाहीच बोलले तर मी कलेक्टर साहेबाला बोलतो, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन करायचं सांगतो. एकही माणूस आपला आरक्षणापासून लांब राहता कामा आणि वंशावळ तर 100% जुळणार. कारण तुम्ही शेजारी गावचे लोक आणि तुमची भावकीय म्हणल्याच्या नंतर तर विशेष नाही. आणि आता पुढचा संघर्ष ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा. मी गोरगरीब मराठ्यांची लढाई लढतोय म्हणून आणि ती लढाई सुरू असलेली बंद केली पाहिजे मी म्हणून त्यांनी मला अटक करायचा घाट घातला. मला करू द्या, मी बी जेलमध्येच मोर्चा काढतो. सगळं कैदी घेतो तिकडं माझ्याशी. सगळ्या कायद्याला आरक्षण शिकतो मी. बाहेर बी तुम्ही सावध राहा. आता काहीही केलं तरी नाही हटायचं. तुम्हाला जास्तीचं सांगत नाही. आरक्षण मिळालं पुन्हा तुमच्या 3 गावात येतो. 3 गाव जरा येत व्हा. हे तिकडं मला गाडी कोणीतरी हळूच सांगितलं. ते म्हणले ते एका घरी येत नाहीत. मग कोणाकडे जातात? घरी येत नाही तर कोणाकडे जातात? केलं वाटलं यांनी सगळं आपलं राजकारणात 75 वर्षी एकत्र आपली लागली कुपाट गोरगरीब मराठीची. पण एकामेकाकडे येत नाही. हे येत होते की एकामेकाकडे येत होते का? 5 वर्षात असं 75 वर्षात तरी झालंय का? 5 वर्षात झालंय. या सगळे पक्ष सत्तेत आले. असं घालतं का गाव? आले का नाही? बघा मोजून कोणी राहायला शिल्लक आले पाहिजे. नांगराची बैल बदली नेऊन खेळले नाही दुपारून. दुपार पोट ह्या खांद्याला बैल दुपारून त्या खांद्याला बैल. 2.5 वर्ष ते खाल्लं, 2.5 वर्ष येईल खाल्लं. आपण हा दगड या कानाला खाल्लं की नाही खाल्लं? एक वेळ तुला त्यांचं ते सत्तेत यायचं. भाजप येत राहिलं तर ते या बाजूने आणलं नाही. मग त्यांची विचार कोणते तुम्ही काय कोणते बांधत आपल्यातले एवढे बांधाचे विचार भांडणं सोडून द्या. त्या 2-2 फूट सोडून काय नाही होत. बांधासाठी भांडणं करू नका आणि लग्न साधे करा आणि 10 रुपयाचे बंद करा. नाही मला सांगा हळूच फोन करू कोण 10 रुपये दे. त्याच्या महागच लागलो. मराठ्यांनी दारू एकदा सोडली ना आणि आयुष्याचं मराठ्याला आरक्षण मिळवून दिलं ना, आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकत नाही जगात. कोणीच. अरे ह्या तुमच्या व्यसनाच्या भेणं मी 9च्या पुढे हातात हात द्यायला सुद्धा बंद केलं. 9च्या पुढे हातात हात देणं म्हणजे हातच मोडून गेले. मलाच हातात हात देतो, मलाच फोटो काढतो, मलाच घोडेला जातो. अरे धंदा. आणि मला सकाळी मी ठेवतो मी काल काही चुकलो होतो का उतारल्यावर म्हणजे 40,000 शेअर येऊन बसला ना. आता मग चुकलो होतो. लांब जा व्यसनापासून. मग सोडा. पहिल्यांदा असं घडलंय की सगळ्या क्षेत्रातला मराठा एकमेकाला मदत करायला लागला. आता नसता बिल्डर लॉबी सुद्धा मराठीची कधीच मदतीला येत नव्हती. सगळे एकत्र यायला लागले. आता मराठीचे अधिकारी सुद्धा आता मदत करायला लागले. पहिल्यांदा करत नव्हते. आणि आपली जात सुद्धा आता दुश्मनी कमी केली. पोलीस स्टेशनच्या लैकीशी कमी झालं का मराठीचं? नाही पहिले उशी काही झालं माझ्या ठोकेच जाऊन त्या मी ऐकवा मागे. आता मराठी खिशी सुद्धा करत नाहीत एकमेकावर. एवढा बदल झाला. आता ह्या गर्दीत
एखादं जर ढकलून पडलं ना, पहिले जर असं ढकलून पडलं ना तर मला गेले मुद्दाम लोटला असं पहिला कसूर काढलं. आता उलटा पालटा पडला तरी ते म्हणतो नाही मुद्दाम नसून लोटलं तो. एवढी एकी झाली. आनंद वाटतो माझ्या जातीचा, मला गर्व वाटतं माझी जाती एक आहे. ही एकी आता नाही फुटू द्यायची. काही करा, फक्त एकजूट फुटून देऊ नका. काहीच अशक्य नाही. 75 वर्षात आपल्याला आरक्षण मिळालं का? एकजुटीमुळे मिळालं का नाही? एवढी ताकद आहे एकजुटी. सावध व्हा. आपल्या घराघरातले लेकरं मोठे होणार आहे. सावध व्हा. तुम्हाला कोणत्याच नेत्यापुढे हात पसरायची गरज नाही लागणार. तुमचे लेकरं अधिकारी झाले, काय गरज नाही कोणापुढे हात पसरायची. हे ओबीसीतलं आपलं आरक्षण घ्या. राज्यापासून केंद्रापर्यंत आपलेच लेकरं अधिकारी बनणार आहे. कोणत्या नेत्यापुढून कोणापुढे हात पसरायची तुम्हाला गरज नाही लागणार. तुम्ही शांती सात कॉलर टाईट करून फिरणार आहेत रस्त्यात. आपल्या लेकरासाठी संघर्ष करा. आता खूप उशीर झाला, मला पुढे जायचंय. जर कधी हाक मारली पुन्हा एकदा एकत्र यायला लागतं आपल्याला. पहिल्यांदा आलतो आपण 1 ते 1.5 कोटीनं अंतरवाली. आता जर पुन्हा सरकारने दादागिरी करायला सुरुवात केली, दडपशाही करायला सुरुवात केली तर पुन्हा एकदा एकत्र यावं लागलं. पण एकत्र असं नाही यायचं. आता 4-5 कोटी मराठा एका बँकेत एकाच दिवशी एकत्र आला पाहिजे. गावाची गाव घालून दिसणार. 200 किलोमीटर मराठीच दिसले पाहिजे. जर ड्रोन कॅमेरे उसात पडले तर सापडत नाही पाहिजे. इतक्या ताकदीने एकत्र मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा जगाला दाखव. जास्त बोलत नाही, फक्त जाता जाता विनंती, आता मतभेद असले तर सोडून द्या. लेकरासाठी एकजूट राहा. महाराष्ट्रातला मराठा आपल्याला मोठा करायचा आहे. त्याच्यासाठी मी तुमच्या जीवावर लढतोय. माझी काय त्यांची दुश्मनी पत्करायला माझं त्याचं काय झालं नव्हतं. पण मी जातीसाठी सगळेचे सगळे त्या अंगावरती घेतले. माझ्या विरोधात सगळे आता एकत्र आले होते. तुम्ही एकजूट राहिले मला बोल मिळते. तुम्ही इतक्या ताकदीने इतक्या उन्हात जमला म्हणून माझ्या सुद्धा उद्या आली म्हणून बोलू शकलो नसता. मी आजारी इतकं बोलू सुद्धा शकत नाही. तुमची ताकद, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, म्हणून मला काहीही होत नाही. फक्त एकजूट राहा. आरक्षण आपल्याला मिळवायचे. धन्यवाद. जय श्री.